Today's play activity is Back to Back, which comes under the category of social and personal development of preschool student. So this play activity can be shared with the preschool teachers or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to experience group feeling, to follow rules, and to understand other people's feelings. For this, we need a large group of students. And how we have to play this activity? Ask children to stand in pairs back to back with their elbows linked. One child should be left without a partner. Give direction that when you blow a whistle or beat the drum, they must change the partner, and child without a partner will also try to get a partner. After they have changed the partners, there will again be one child without a partner. Write her name on the blackboard and start the game again. Keep playing and keep a note of the number of children who have been without a partner in each turn. Discuss with children about why everyone should have a turn to get a partner. बॅक टू बॅक ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकास होण्यास मदत होते. ह्यामध्ये एक मुलांना ग्रुपमध्ये राहताना आपल्याला एक ग्रुप म्हणून काम करण्याची एक सवय लागते आणि आपल्याला इतरांच्याही भावना समजून घेण्यास मदत होते. आणि आपण ग्रुपमध्ये जर असेल तर आपल्याला ग्रुपचे नियम फॉलो करायचे असतात, ह्याचंसुद्धा मुलांना ज्ञान होतं. मग ही ॲक्टिव्हिटी कशी खेळायची आहे तर मुलं सगळे पेअरमध्ये उभे आहे, पण बॅक टू बॅक म्हणजे एकमेकांच्या पाठीला लागून मुलं उभे आहेत आणि दोघांचे जे हात आहे एकमेकांमध्ये गुंडाळलेले आहेत आणि मुलं एकमेकांना पाठमोरे होऊन उभे आहेत. म्हणजे दोघांचेही पाठ एकमेकांना जुळत आहे, दोघांचंही डोकं एकमेकांना लागत आहे आणि दोघांचेही हात एकमेकांच्या हातामध्ये गुंडाळलेले आहेत. जेव्हा टीचर म्युझिक स्टार्ट करते त्यावेळेस आपल्याला ही जी पेअर आहे ही आपल्याला चेंज करायची आहे. ती कशी तर इथे जे ग्रुपमध्ये मुलं उभे आहेत तर तिथे एक ऑड नंबरमध्येच मुलांचा ग्रुप घ्यायचा आहे आपल्याला सुरुवातीला, जेणेकरून एका मुलाला सुरुवातीला पार्टनर राहणार नाही आणि तो एकटाच उभा आहे आणि इतर सगळ्या मुलांना एक एक पार्टनर मिळालेला आहे आणि ते एकमेकांना पाठमोरे असे उभे आहेत. मग जेव्हाही म्युझिक सुरू होतं त्यावेळेस मुलांनी पटापट आपले पार्टनर्स चेंज करायचे आहे, जेणेकरून जो एकटा मुलगा उभा आहे त्यालाही पार्टनर मिळेल. आणि म्युझिक जेव्हा थांबतं त्यावेळेस त्यांनी शांत उभं राहायचं आहे. परत म्युझिक स्टार्ट झाल्यानंतर ह्यांनी आपले पार्टनर्स जे आत्ता मिळाले होते ते परत चेंज होऊन आपल्याला नव्या पार्टनरसोबत जायचं आहे आणि परत एक नवा मुलगा तिथे एकटा राहणार आहे. हा जो एकटा मुलगा राहतो आहे त्याचं आपल्याला प्रत्येक वेळेस नाव लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला असा रेकॉर्ड ठेवायचा आहे बोर्डवर की सुरुवातीला हा एक मुलगा एकटा होता, नंतर दुसरा मुलगा एकटा होता, मग तिसरा वेगळा मुलगा एकटा होता. अशी मुलांची यादी बोर्डवर तयार होईल आणि हा गेम प्रत्येक वेळेस खेळताना पार्टनर्स चेंज होतील आणि प्रत्येक वेळेस एकटा असलेला मुलगा त्याला नवा पार्टनर मिळेल. मग ह्याच्यातून आपल्याला हेही कळतं की आपण जेव्हा एकटं असतो तेव्हा आपल्याला थोडं दुःख होतं की अरे मला कोणी सोबती नाही मिळाला, पण लगेच त्या मुलाला थोड्या वेळाने दुसरा पार्टनर मिळतो आणि दुसरा कुठला तरी मुलगा एकटा होतो. म्हणजे काय की मग ह्याच्यातून मुलं शिकतील आणि हा गेम झाल्यानंतर आपण मुलांना सांगू शकतो की बघा तुम्ही जेव्हा एकटे होते तेव्हा तुम्हाला कसं वाटत होतं. मग मुलं सांगतील हां मला थोडं वाईट वाटत होतं किंवा मला असं वाटत होतं की मला कोणीतरी पार्टनर मिळाला पाहिजे. म्हणजे एक ती फिलिंग जी आहे, कुठली फिलिंग होते म्हणजे भावना ओळखणे हे सुद्धा मुलं ह्याच्यातून शिकतात. मला कसं वाटतं आणि त्या भावनेला नाव देणं आणि त्या भावनेसोबत कुठले तरी एक्सप्रेशन जोडणं. जर मला वाईट वाटतं आहे तर त्यावेळेस माझ्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन कसे आहे आणि जेव्हा मला पार्टनर मिळाला तेव्हा मला आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर कुठल्या भावना आल्या, मी हसलो, मला आनंद झालं, मला समाधान झालं आणि माझ्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव उमटले. म्हणजे इथे आयडेंटिफिकेशन ऑफ फिलिंग्स, नेमिंग द फिलिंग्स आणि एक्सप्रेशन ऑफ फिलिंग्स ह्या 3 गोष्टी इथे मुलं शिकतात. परत जेव्हा दुसरा एकटा राहतो तेव्हा त्याला कसं वाटतं, मग दुसऱ्यांच्या भावना मी समजून घेतल्या पाहिजे. मग त्यावेळेसच मुलांना एक सेन्सिबिलिटीची सुद्धा जाणीव होते की आपण दुसऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि तसं वागलो पाहिजे. ही सुद्धा आपण मुलांना ह्याच्याविषयी सुद्धा आपण इथे शिकवतो आहे आणि ह्यांच्याविषयी आपण डिस्कस करतो आहे मुलांसोबत.
की प्रत्येकाला पार्टनर मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाला जे रूल्स आहे गेम्सचे तर ते समजून आपण प्रत्येकाशी आपण तसं वागलो पाहिजे. म्हणजे ह्याच्यातून मुलांचा सामाजिक विकास होतो. म्हणजे समाजामध्ये राहताना किंवा ग्रुपमध्ये राहताना आपण ग्रुपचे रूल फॉलो करायचे असतात, समाजाचे नीतिनियम पाळायचे असतात. त्याच वेळेस आपल्याला त्या ग्रुपमध्ये असण्याची, समाजात असण्याची आणि एकसंध असण्याची भावना आपली वृद्धिंगत होते आणि परत आपला व्यक्तिमत्व विकास होतो. कारण आपण इतरांच्या भावना समजून घेतो आहे आणि स्वतःच्याही भावना आपण जाणून घेतो, ओळखतो आणि तत्सम आपण ॲक्शन करत असतो. तर ही मुलांना एक जाणीव होते ह्याच्यातून आणि मुलांना नक्कीच मजा येते. कारण ह्याच्यामध्ये एक फिजिकल मूव्हमेंट आहे आणि ज्यामध्ये मुलांच्या ॲक्टिव्हिटीज होतात किंवा हालचाली असतात, शारीरिक किंवा कायिक हालचाली मुलांना खूप आवडतात. तर मुलांना मजा येते आणि परत आपण ह्यांना शिकवत असतो. तर ही ॲक्टिव्हिटी मजेशीर आहे आणि घरी करून घेऊ शकतो आणि शाळेत तर नक्की व्हायलाच हवी.